शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपाचं नुकसान। शिंदेनी जास्त जागा लढल्याने स्ट्राईक रेटवर परिणाम। भाजप जास्त जागा लढली असती तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या। भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका। 30 जानेवारीलाच भाजपचाच महापौर होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही। भाजप नेत्यांची माहिती। महापौर पदात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही। दिल्लीतील नेतृत्वाची भूमिका। एसटी आरक्षण आल्यास मुंबईत ठाकरेंचा महापौर होण्याची शक्यता। एसटी आरक्षण आल्यास महायुतीला महापौर पद गमवावं लागण्याची चिन्ह। महायुतीकडे अनुसूचित जमातींचा एकही नगरसेवक नाही। महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत। महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता। तर महापौर पदासाठी शिंदेच्या नेत्यांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। राऊतांचा टोला। ताज लँड्स एंड हॉटेलमधील नगरसेवकांच्या मुक्कामावरून आगपाखड। आपल्याला निवडून दिलेल्या जनतेचे आभार मानायचे सोडून नगरसेवक ताजमध्ये। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर अमित ठाकरेंचा हल्लाबोल। हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ का येते? महापौर महायुतीचाच मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल। शिंदेंकडून पक्ष चिन्ह काढून घेतल्यास शिंदे सेना भाजपात विलीन होणार। वकील असीम सरोदे यांचं वक्तव्य। शिंदे सेनेतील अनेक जण ठाकरेंकडे स्वगृही परततील, सरोदेंचा दावा। समाधान सरोणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपवर। भाजपच्या काही नेत्यांनी मला हरवावं यासाठी मेसेज केले। शिंदेच्या शिवसेनेचे समाधान सरोणकर यांचा आरोप। माझ्या पराभवासाठी भाजपची एक टोळी सक्रिय होती, सरोणकरांचा दावा। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा गटनेता ठरला। गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। तर मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट स्थापन। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंचे नगरसेवक शिंदेच्या संपर्कात। गटनेतेपदाच्या बैठकीसाठी मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे अनुपस्थित। कोकण भवनात नोंदणीसाठी राहुल कोट आणि स्वप्नाली केन यांची ही दांडी। जिल्हा परिषदेत शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केल्याने संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्ते नाराज। युती तोडण्याच्या मागणीसाठी स्थानिक भाजपचं आक्रमक आंदोलन। शिंदे सेनेविरोधात घोषणाबाजी।